दादा तुम्हाला युवराज नाना का पाहिजे? हां. तर कामं लोकांची गोरगरिबाची कामं करतात. आमच्या मंदिराचं काम केलं, दोन्ही बाजूनी रस्ता केला. आणखी म्हाताऱ्या माणसांना दवाखाना हे केलं, दवाखान्यात दिले, आधार कार्ड ही ते काढून दिली. जी-एस-टीचा पास-बीस सगळं काढून देतात. आणखी माणूस पाहुणच आहेत ते जवळचं आमचं. अच्छा. गावातले हां. कोणते कामं केले त्यांनी? गावातली मंदिराची, रस्त्याची कामं केली. अच्छा. दोन्ही बाजूनी साईडनी रस्ता केला. आणखी परत आजारी पेशंट पडलेलं दवाखान्यात सहकार्य करतात. तातडीने निरोप पोचला की लगेच दवाखान्यात जातात पार डायरेक्ट. अच्छा. आणखी अडी-अडचणीला कामी येतात का? अडीअडचणीला कामाला येतात ते. बरं, अडीअडचण दूर काढतात. बरं. आणि पार दवाखान्यात ह्याच्यात स्वतः जातीने जातात अगदी. अशी माणसं आहेत. जवळचंच आहेत ते. त्याच्यामुळं आमच्या इथल्या लोकांना त्यांनी चांगलं सहकार्य त्यांच्या केलं कामावर आहे. विश्वास आहे का तुम्हाला? हां, कामावर विश्वास नाही ते का जवळचं पाहुणंच आहेत ते. अच्छा. परत आता त्याचं म्हणल्यावर पण पाहुणे म्हणतात पण आहेत आणि काम ना पण करतात. हां, पाहुणं पण आहे आणि कामं पाहुण्यापेक्षा करतात. जास्त काम चांगलं करतात. काम चांगलं करतात. म्हणजे दवाखान्याची याची त्याची तातडीने स्वतः जाऊन गावातली स्वतः कोणती अडचण हां, सोडवतात. हां. गावातली परत बाहेरची काय कामं असली, कुणाचं ऑपरेशन, कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं, त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं, त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं, त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं, त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं, त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं. त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं. त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं. त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणाचं काय नडलं, ती स्वतः जातीने उभं राहतात तिथे जाऊन. बरं. त्याच्यामुळं ते माणूस चांगलं आहे. आणि कुणा